सर्कल, हा सर्कल याला जर उंची दिली तर काय होईल? सर्कलला मी उंची दिली तर काय होतं बघूया. कोणती 3D फिगर तयार होते? सिलेंडर, सर्कलला उंची दिली, बेसिक फिगर, याची बेसिक फिगर आहे सर्कल, त्याला हाईट दिली म्हणून तयार झाला सिलेंडर. मग बेसिक फिगर सर्कल, सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर, सिलेंडर. सरफेस एरिया पाहू, हा पूर्ण सर्कल, हा पण सर्कल. मग बेस एरिया इज इक्वल टू सर्कल पाय आर स्क्वेअर. लोअर सरफेस, अप्पर सरफेस म्हणूया याला, लोअर सरफेस एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. आता प्रश्न राहिला कट सरफेस काढायचा आहे. आता काय करूया, यासाठी आपल्याला हाच सिलेंडर मोडून पाहू. हा झाला रेक्टँगल, म्हणजे हा जो सर्क्युलर पोर्शन होता, कर्ड सरफेस होता, तो ऍक्च्युअली रेक्टँगल आहे. मग हा रेक्टँगल मध्ये या रेक्टँगलचा एरिया जर काढता आला तर तो कर्ड सरफेस एरिया होईल. मग कर्ड सरफेस एरिया पर्यायानं या रेक्टँगलचा एरिया आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. ही लेंथ आहे, ही ब्रेड्थ आहे. मग ही लेंथ सर्क्युलर पोर्शन असेल तर कशी काढतात? तर सर्कलची लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स. लेंथ इज इक्वल टू सर्कम्फरन्स. हे आपण सर्कलच्या बाबतीत, सर्कलची लेंथ जर म्हणायची असेल तर आपल्याला ती सर्कम्फरन्स म्हणावी लागते. मग हा कट पोर्शन आहे, हा काढला म्हणजे सर्कम्फरन्स याची लेंथ होणार आहे. आणि हा सिलेंडर मी जोडला तर याची जी हाईट आहे ती हाईट म्हणजे या रेक्टँगलची ब्रेड्थ आहे. ओके, हाईट म्हणजे ब्रेड्थ होते. म्हणून आपण या रेक्टँगलचा एरिया काढतो आहे. लेंथ इज इक्वल टू सर्कम्फरन्स अँड ब्रेड्थ इज इक्वल टू हाईट. सो कट सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर एच. Then total surface area of a cylinder is equal to addition of all these things, pi r square plus pi r square plus 2 pi r h, that is 2 pi r square plus 2 pi r h. 2 pi r common and I get R plus H is a total surface area of a cylinder. कळते? पुन्हा रिकॉल करूया. सिलेंडर, upper surface is upper surface is base, so upper surface area is equal to base area pi r square. Lower surface is also circular, so it is also pi r square. Curved surface area is nothing but rectangle's area, but length of the rectangle is equal to circumference, height is equal to base, so curved surface area is equal to 2 pi r into h. Total surface area of a cylinder, pi r square, upper surface area, lower surface area, curved surface area, 2 pi r square plus 2 pi r h, 2 pi r common, r plus h. Volume means area multiplied by height. Which of the basic figure here? Circle multiplied by height. So volume is equal to pi r square h.